हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एक छानशा व्हिडिओसोबत. तर हे कुठं गेलो होतो ते पुढे मी सांगतेच, पण त्याआधी इथं मी ब्रेकफास्ट बनवत आहे. आणि ब्रेकफास्टसाठी मला जास्त डोकं वापरावं लागत नाही, कारण बरेचदा मोस्ट ऑफ द टाईम आमच्याकडे पोहेच असतात. आणि आज तर संडे आहे, मग संडे म्हटलं की पोहे हे तर आमचं फिक्स आहे. तर ब्रेकफास्ट वगैरे झाला त्यानंतर नाही इथं मी बीट आणि आवळा याचा ज्यूस बनवण्यासाठी घेतला आहे. आणि संडेला तर तो मी आवर्जून करत असते, कारण अंशला पण सुट्टी असते आणि अंशला त्यानिमित्ताने पिता पण येतो, कारण रोज त्याला पिता येत नाही. आठवड्यातून मी 4 ते 5 वेळा हा ज्यूस बनवत असते, पण अंशला बिलकुल आवडत नाही. तुम्ही त्याच्या तोंडावरच्या एक्सप्रेशनवरून बघू शकताय. पण मी कसं तरी करून बळजबरी करून त्याला तो देतच असते. तर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही असं छान रेडी झालो आणि आम्ही निघालो बर्थडे पार्टीसाठी. तर हे हॉटेल लातूरमध्येच आहे, तर तिथेच आलो आहे आम्ही बर्थडे पार्टीसाठी. तर तिथं गेल्यानंतर स्टार्टिंगला स्टार्टर म्हणून पाणीपुरी होती, मंचुरियन होतं आणि वेलकम ड्रिंक्स वगैरे होतं बरं. ते सगळं आम्ही एन्जॉय केलं. इथे रोहिता पण आलेली होती. तर हा आहे बर्थडे बॉय. तर त्याला पण विश केलं आणि त्याच्यानंतर त्याची कारमधून अशी छानशी एंट्री झाली. तर खूप छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. तर इथे रोहिता आणि यश हे दोघंजण प्रोग्राम होस्ट करत होते आणि त्यांनी खूप छान छान छोटे छोटे असे गेम्स ठेवले होते. तर तेच आम्ही खूप एन्जॉय केले. तर त्याच्या छोटे छोटे क्लिप मी इथे ॲड करत आहे, तर तुम्ही त्या पण बघून घ्या. तिथे केक वगैरे कटिंग झाला, त्यानंतर पुन्हा गेम्स कंटिन्यू झाले. एक वाट ह्याने बसलं काय ह्याला मला म्हणतात डेडिकेशन म्हणतात कपड्याने सिद्ध केलं सुरेही तू. तर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं. तर जेवणाचा मेनू पण खूप छान असा होता. तर खूप छान प्रकारे असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. आम्ही खूप एन्जॉय केला, डान्स केला. त्यानंतर आता निघालो घरी. तर हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.